नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वंभर शिंदे। तब्येत बरोबर नसताना आज व्हिडिओ यासाठी बनवतोय की बऱ्याचशा अपंग बांधवांना अर्ज करताना अडचणी येत आहेत। जे इलेक्ट्रॉनिक रिक्षे मिळणार आहेत व्यवसायासाठी, त्या रिलेटेड बऱ्याच जणांचा फॉर्म भरला जात नाही आहे। काही जण सांगतात की आमच्याकडं UDID कार्ड नाही आहे, काही जण सांगतात की आमच्याकडं UDID कार्ड आहे पण सर्टिफिकेट नाही आहे। अशा बऱ्याचशा अनेक समस्या आहेत ज्या संदर्भात मला कमेंट आल्या होत्या। त्या सर्वच कमेंटचं उत्तर देणं शक्य नाही, पण काही उत्तर मला द्यावीशी वाटतात असे काही मी एक प्रश्न आहेत माझ्याकडं। दिवस वाढून काय उपयोग, साईडच चालत नाही। तर मित्रांनो, साईड जशी बनवली तशी आहे ती, पण चालत नसेल तर आपण ज्या वेळात चालते त्या वेळात अर्ज निश्चित करू शकतो। तर वेबसाईट रात्री 9-9:30च्या सुमारास सुरळीत होते, तर रात्रभर साईट चालू असते। सकाळच्या 8:30-9 वाजेपर्यंत साईट चालते। दिवसाही चालते पण कधीमधी चालते, जसे की डॉक्युमेंट अपलोड होत नाही, फोटो अपलोड होतो पण त्यावरती येत नाही, यासारख्या गोष्टी घडत असतात। म्हणून शक्यतोवर जर सायंकाळी रात्रीच्या सुमारास तुम्हाला सायबर कॅफे, आपले सरकार सेवा केंद्र जर जवळ असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर अर्ज करू शकत असाल तर निश्चित तुमचा अर्ज केला जाईल। आता मी हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही, 10 वाजता हा व्हिडिओ बनवतोय। हा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर मी एक अर्ज करणार आहे, जो अपंग व्यक्तीचा एक अर्ज करणार आहे। तो व्हिडिओ तुम्हाला मी याच्यानंतर दाखवणार आहे। तर रात्रीच्या वेळात ही साईट चालते, शक्य होईल तेवढं तुम्ही रात्रीचा कसा फॉर्म भरता येईल याचं बघा। आणि फॉर्म भरत असताना शक्यतोवर क्रोम ब्राउझर हे लेटेस्ट व्हर्जन वापरा, जास्त ओल्ड नसावं, ते लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन वापरा, त्यामुळे फॉर्म भरता येतो। कारण ती नवीन साईट आहे जी नवीन सॉफ्टवेअरमध्ये ती चालते। तर जर ओल्ड व्हर्जन वापरत असाल तर त्यामध्ये ओपन होणार नाही। म्हणून जास्तीत जास्त तुम्ही सायंकाळी फॉर्म भरला पाहिजे, रात्रीच्या वेळी हा फॉर्म भरला जातो। त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की माझा फॉर्म सबमिट झाला आहे। एक मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशन करतो, त्यावेळी आपण मोबाईल क्रमांक टाकतो, तो ॲटोमॅटिक त्या रजिस्ट्रेशनमध्ये येतो। पण दुसरा एक आपल्या जवळच्या व्यक्तीचा एक मॅन्डेटरी क्रमांक आत टाकावा लागतो। तो जर नंबर तुमचा चुकला असेल तर तुम्हाला कॉल करून ॲप्लिकेशन एडिट ऑप्शन द्यायला सांगा। ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार नाही, पण त्रुटीत काढल्यानंतर तुम्हाला एडिटचा ऑप्शन येईल, तेव्हा तुम्हाला त्यात सुधारणा करून परत सबमिट करता येईल। तर त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव, गाव, डिटेल, ॲप्लिकेशन नंबर हे मेलवरती पाठवावा लागेल, किंवा त्यांना कॉल करून सांगा। कॉल करून तर करणार नाही, तुम्हाला मेलच करावा लागेल। तर त्या पद्धतीनं तुम्हाला हेल्प डेस्कवरती संपर्क त्यावरून केल्याच्या नंतर सांगितलं जाईल। काहीचं पर्सेंटेज चुकलेलं आहे, टक्केवारी टाकताना चुकलेली आहे। 40% असेल, कोणाचं 43% असेल, जास्त टाकण्यात आलं असेल तर तेही सेम तुम्हाला अशीच पद्धत करावी लागेल। काही कारणाने आमचा फॉर्म चुकला आहे, तो रिवर्ट करण्यात यावा, आम्हाला दुरुस्तीची संधी द्यावी म्हणून तुम्हाला मेल पाठवावा लागेल किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल। त्याच्यानंतर काही जण सांगतात की UDID कार्ड आहे पण सर्टिफिकेट नाही। माफ करा, थोडा तब्येतीमध्ये बदल झालेला आहे सर्दी पडसामुळे, त्यामुळे जरा आवाजात बदल होतोय, कोऑपरेट करा थोडं। तर UDID कार्ड आहे, त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही। काही म्हणतात माझ्याकडे सर्टिफिकेट आहे पण UDID कार्ड हरवलं आहे। तर तुम्ही काय करायचं सांगतो, ज्याच्याकडे UDID कार्ड आहे किंवा सर्टिफिकेट आहे त्यांनी swavlamb.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे आणि राईट साईडला वरच्या कोपऱ्यात तुम्हाला लॉग इन बटन दिसेल, त्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा UDID कार्डचा क्रमांक टाकायचा आहे, खाली तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि खाली एक कॅप्चर दाखवला जाईल, 2+2 4 XYZ काहीतरी रक्कम असेल, त्याची बेरीज किंवा वजाबाकी करा। ते कॅप्चर भरून सबमिट यावरती क्लिक केलं की तुम्ही तुमचं UDID कार्ड आणि सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता। साईड लक्षात घ्या, swavlamb.gov.in। मी तुम्हाला ती वेबसाईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून कॉपी करून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता। दुसरी एक गोष्ट, ज्यांचे जुने डिसेबिलिटी कार्ड आहेत, अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहेत, ज्यावरती सिग्नेचर आणि शिक्का मारलेला आहे, ते अर्ज करू शकतात का? तर होय,
ते पण अर्ज करू शकतात, पण डॉक्युमेंट पडताळणीपर्यंत त्यांनी परत आपल्या त्या जुन्या सर्टिफिकेट्सवरून अप्लाय करून UDID कार्ड काढून घेतलं पाहिजे. लेटेस्ट नवीन डॉक्युमेंट पडताळणीच्या वेळी तुम्हाला ते दाखवावं लागणार आहे. जुनं सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता, पण त्या सर्टिफिकेटवरून तुम्ही परत नव्याने UDID कार्ड काढण्यासाठी अप्लाय करा. तर अशा पद्धतीनं बरेचसे प्रश्न होते मित्रांनो. तर माझं तुम्हाला सांगणं हेच राहील की सायंकाळच्या वेळी साईट चांगली चालते. जसं की रात्रीचे आपण पीक विमे वगैरे भरतो का नाही, तसं थोडंसं तुम्हाला ते जे कोण ऑपरेटर असतील ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज करताय, सायबर कॅफे असेल, त्यांना थोडी विनंती करायची आहे की बाबा एक वेळ थांब, थोडा वेळ, एक दिवस आमच्यासाठी पण आमचा इतका अर्ज भरून दे. ज्यांचे डॉक्युमेंट तयार नाहीत त्यांनी काय करायचं? काही जण म्हणतात माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला आहे पण डोमासाईल नाही. डोमासाईल हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणावरून किंवा तुमच्या गावातल्या सेतू सुविधा केंद्रावरून ते काढून मिळतं. ऑनलाईनवरून तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावरून काढून मिळतं. तर तुम्हाला ते काढणं गरजेचं आहे. तुम्हाला डोमासाईल त्यामध्ये अपलोड करणं हे मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित जमा करू शकला नसाल तर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये देखील सरकारच्या वतीनं हे अर्ज मागवले जाणार आहेत. ह्या इलेक्ट्रॉनिक गाड्यांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. जर तुम्ही आता अर्ज नाही केला तर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये देखील अर्ज करू शकणार आहात. म्हणून तुम्ही पावती वगैरे काहीतरी चुकीची माहिती करून अपलोड करून अर्ज सबमिट करू नका. केला असेल तर हेल्पलाईनवरती संपर्क साधा. एकदा कॉल केल्याने कॉल लागत नाही, परत कॉल करावा लागतो. अजून एक गोष्ट सांगतो, मोबाईल क्रमांकाप्रमाणे 10 अंक दाबू नका. तुम्हाला त्या नंबरच्या वरती आधी प्लस आणि 91 आहे, ते प्लस 91 दाबायचं आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक दाबायचा आहे आणि कॉल करायला ट्राय करायचं 2-3 वेळा. तुमचा कॉल निश्चित लागला जातो. चला तर मित्रांनो, आता आपला 10:30च्या जवळपास टायमिंग होतोय. तर मी तुम्हाला एक अर्ज लाईव्हमध्ये आत्ता करून दाखवणार आहे. तो अर्ज कसा करायचा थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे, कारण यापूर्वी आपण अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात आणि अर्ज कसा भरायचा ते आपण बघूयात. चला तर आता व्हिडिओ सुरू करूयात. चला तर मित्रांनो, आपण आलो आहोत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती. ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि बघू शकता खाली 4/1/2024 22:24. आता 25 झाले, म्हणजेच या ठिकाणी बघू शकता 10-10:30च्या सुमारास मी अर्ज करत आहे. तर यामध्ये ज्यांचा आपल्याला अर्ज करायचा आहे त्यांचा मोबाईल क्रमांक यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक यामध्ये टाकल्याच्या नंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. आता सेंड OTP यावर क्लिक केल्यानंतर त्या मोबाईल क्रमांकावरती OTP पाठवला जाईल. तो OTP क्रमांक आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी OTP क्रमांक या ठिकाणी टाकून घेतो. थोडा वेळ लागू शकतो OTP येण्यासाठी. तर OTP या ठिकाणी आला आहे आणि मी टाकून घेऊन सबमिट OTP यावरती आता क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी 3336-2 आणि सबमिट OTP यावर क्लिक करायचे. सबमिट OTP यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. आता हा फॉर्म मी पूर्वी सकाळी भरून बघत होतो, पण साईट न चालल्या कारणाने अर्धावट राहिला, हा सबमिट झाला नव्हता. तर यामध्ये माहिती आपली आधीची असणार आहे. बघू शकता या ठिकाणी आपलं अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. तर मी स्क्रोल करून घेतलं. या ठिकाणी आपलं नाव टाकायचं अर्जदाराचं. या ठिकाणी मी सेव्ह केलेले नाव आणि ते आधीची माहिती आलेली आहे, मोबाईल क्रमांक, ईमेल ID. तर अशा पद्धतीनं बेसिक माहिती भरल्याच्या नंतर समोर या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची, जी झाली नव्हती सकाळी. तर या ठिकाणी मी आता तुमच्यासमोर
फोटो आणि सिग्नेचर अपलोड करतो. अशा पद्धतीनं फोटो या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली झालेला आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे. तर बघू शकता अपलोड झालेली सिग्नेचर, दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत या ठिकाणी अपलोड, फोटो आणि सिग्नेचर. तर आता मी स्क्रोल करून घेतो आणि खालचे डिटेल तुम्हाला दाखवणार आहे की कसे भरायचे आहेत ते, जो की सकाळी सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे सकाळी हा फॉर्म भरला गेला नव्हता. आता आपण रात्रीच्या वेळेस 10:30च्या सुमारास अर्ज करतोय हा. तर तुम्हाला संपूर्ण ही माहिती मी या ठिकाणी अशा प्रकारे भरलेली दाखवतो. त्या ठिकाणी जेंडर या ठिकाणी स्त्री फिमेल निवडलेलं आहे, तुम्ही जे असेल ते निवडा. आता मी स्क्रोल करतो. त्यानंतर त्यांचा अर्जदाराचा रक्तगट काय, तो रक्तगट निवडायचा आहे. जात प्रवर्ग कोणती आहे, जर OBC असेल, SC ST VJ NT कुठली कॅटेगरी असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे. आणि जनरलमधून जर अर्ज करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. मी या ठिकाणी SC मधून यांचा अर्ज करतोय, म्हणून जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करतो. तर अपलोड झालेले या ठिकाणी शोवरती क्लिक करून तुम्ही बघू देखील शकता या ठिकाणी क्लिक करून. तर सक्सेसफुली अपलोड झाले. आता इथं रिक्षाचा प्रकार, जो इलेक्ट्रॉनिक रिक्षा आपल्याला मिळणार आहे ते पॅसेंजरसाठी पाहिजे असेल तर 1 क्रमांकाचा ऑप्शन. ई कार्ड म्हणजे काही तुम्हाला डिलेवरी करण्यासाठी पाहिजे असेल तर 2 नंबर. व्हेजिटेबलसाठी म्हणजे भाजीपाला विक्रेता व्यवसाय चालू करायचा असेल तर 3 नंबर. आणि आईस्क्रीम पार्लर चालू करायचं असेल तर 4 नंबर. अशा पद्धतीनं. आणि ऑदरमध्ये जर तुमचं वेगळं काही संकल्पना असेल आणि ते करायचं असेल तर तुम्ही यामध्ये ते इंडिव्हिज्युअली टाईप करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तो तुम्ही अप्लाय करू शकता. मी या ठिकाणी पॅसेंजर व्हेकलसाठी अप्लाय केलं आहे. आता या ठिकाणी स्क्रोल करून घेतो मी थोडी माहिती. त्यानंतर बघू शकता मॅरेज असतील तर या ठिकाणी पतीचं नाव टाकायचं आहे. अनमॅरिड असतील तर या ठिकाणी काही वैवाहिक स्थिती निवडायची तुम्हाला. आणि त्याच्यानंतर खाली एक जबाबदार त्यांना सांभाळणारी व्यक्ती कोण आहे तर त्यांचं नाव खाली तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यांचं नाव टाकायचं आहे, समोर त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. अर्जदाराचे त्यांच्यासोबतचं नातं काय आहे तर या ठिकाणी ते वडील आहेत असं मी निवडलं आहे. शिक्षण एज्युकेशन हे प्रायमरी झालेलं आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर या ठिकाणी यस करायचं आणि या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचे. तर या ठिकाणी मी डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करून दिलेले आहे. आता अशा पद्धतीने या पेजवरची माहिती होती. आता मी स्क्रोल करून घेतो आणि तुम्हाला पुढच्या पेजवरची माहिती सांगतो. त्यानंतर तुमचा पत्ता, सध्या राहत असलेला पत्ता संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालच्या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचं पोस्ट ऑफिस, तुमचं राज्य, तुमचा विभाग, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव सर्व गोष्टी निवडायच्यात. तर या पद्धतीनं मी संपूर्ण माहिती या ठिकाणी निवडली, विभाग निवडला आहे. त्याच्यानंतर जिल्हा यामध्ये निवडायचा आहे. त्याच्यानंतर तालुका, गाव आणि खाली या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी पिनकोड टाकून घेतला आहे. आणि राहत असलेला आणि परमनंट पत्ता तुमचा हाच आहे का असेल तर सेम अज अबाव यावरती क्लिक करायचे, म्हणजे तो सेव्ह होईल. त्यानंतर निवासी असल्याचा पुरावा तुमच्याकडे यापैकी एक असणं गरजेचं आहे. तर ड्रायव्हिंग लायसन, राशन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट. तर मी या ठिकाणी वोटर ID सिलेक्ट केलेला आहे. तर तुमच्याकडे देखील यापैकी एक असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी ॲड्रेस प्रूफसाठी आपण यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट जे आहे ते देऊ शकता. तर मी या ठिकाणी सकाळी अपलोड केलेलं होतं ते झालेलं आहे. तरी मी परत एकदा तुमच्यासमोर या ठिकाणी हे अपलोड करून दाखवतो. बघू शकता या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे वोटर ID अपलोड करायचे. प्रत्येक डॉक्युमेंट हे 10 ते 500 KB मध्ये असला पाहिजे. आता स्क्रोल करून घेतो मी आणि समोरच्या पेजवरती माहिती आपण बघणार आहोत. आपल्याकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे का तर आपल्याकडे ते UDID कार्ड असणं गरजेचं आहे. तर ते प्रमाणपत्र जे आहे अपंगत्वाचं ते प्रमाणपत्र आपल्याला 10 ते 500 KB मध्ये या ठिकाणी अपलोड करायचे. तर मी ते UDID सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी अपलोड केलेले आहे. बघू शकता अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर तुम्हाला UDID नंबर मागितला जाईल, जो की मी सकाळी फॉर्म भरत असताना साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे माहिती सबमिट नाही झाली, पण काही माहिती सेव्ह झालेली आहे.
तर यामध्ये नंबर आहे तोच आहे, बरोबर नंबर आहे. त्या ठिकाणी UDIDचं सर्टिफिकेट पुन्हा एकदा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने अपलोड केल्याच्या नंतर बघू शकता सक्सेसफुली या ठिकाणी अपलोड झालेले आहे. त्यानंतर दिव्यांगत्वाचा प्रकार किती आहे तो या ठिकाणी 40% जास्त असला पाहिजे. या ठिकाणी यांचा 42% आहे, तो मी या ठिकाणी टाकलेला आहे. आता स्क्रोल करून घेतले. आता जो काही अपंगत्वाचा प्रकार असेल तो अपंगत्वाचा प्रकार कोणता आहे तो यामध्ये आता आपल्याला निवडायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी अपंगत्वाचा प्रकार कोणता आहे, तर या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये दिलेले आहे. ते अपंगत्व आपल्याला जन्मताच आहे का नंतर आलेलं आहे. नंतर आलेला असेल तर नो यावर क्लिक करायचं आणि जन्मताच असेल तर यस वरती क्लिक करायचं आहे. आणि अपंगत्वाचा प्रकार काय आहे तो टाका किंवा ज्या जिल्ह्यातून तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या जिल्ह्याचं नाव तुम्ही टाकू शकता. तर हे जन्मताच असल्यामुळे मी या ठिकाणी वरती यस वरती क्लिक करून आपल्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या अंगावरती कुठे अपंगत्व आहे ते टाकू शकता. तर त्यानंतर मी अशा प्रकारे सर्व माहिती यामध्ये भरलेली आहे. तुम्ही देखील अशी माहिती भरून घ्यायची. त्याच्यानंतर खाली रोजगाराची स्थिती. आता एम्प्लॉय आहात का, तर या ठिकाणी अनएम्प्लॉय करायचे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे एम्प्लॉय नाही आहात अपंग असल्यामुळे. आणि स्क्रोल करायचे. आता मी पुढची माहिती तुम्हाला दाखवतो. आपण शासकीय सेवेमध्ये आहात का, तर या ठिकाणी देखील आपल्याला नो करायचे. दारिद्र्य रेषेखाली आहात का असाल तर यस करा. तुमच्याकडे APL BPL किंवा अंत्योदय कोणतं रेशन कार्ड आहे ते यामध्ये तुम्ही निवडायचे. त्यानंतर तुम्हाला उत्पन्न तुमचं किती आहे ते उत्पन्न तुम्ही राशन कार्ड प्रमाणे निवडू शकता किंवा अपंग व्यक्तीचं काय उत्पन्न असू शकतं, तर एक 10,000 रुपये तुम्ही यामध्ये 10,000 किंवा 10,000 ते 1,00,000 अशा प्रकारे तुम्ही उत्पन्न यामध्ये निवडू शकता. जर तुमच्या राशनवर असेल राशन कार्डवर तर तसं निवडा. त्यानंतर ओळखपत्र तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ या ठिकाणी एक द्यावा लागणार आहे. तुम्ही आधार कार्ड देखील देऊ शकता किंवा पॅन कार्ड देऊ शकता किंवा मतदान कार्ड देखील तुम्ही देऊ शकता. तर या ठिकाणी मी बघू शकता खाली वोटर ID क्रमांक टाकलेला असल्यामुळे मी या ठिकाणी वोटर ID निवडणार आहे. तर या ठिकाणी मी अशा प्रकारे वोटर ID अपलोड करतो. बघू शकता तुम्ही. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी वोटर ID क्रमांक टाकलेला असल्यामुळं वोटर ID क्रमांक अपलोड करायचा आहे. जर पॅन कार्ड तुम्ही अपलोड करत असाल तर पॅन कार्डचा क्रमांक अपलोड करायचा आहे. तर चूज फाईलवरती क्लिक करून मी या ठिकाणी वोटर ID अपलोड केलेला आहे. सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. आणि अशा पद्धतीने स्क्रोल करून घेतो. वरती तुम्हाला बँकिंगचे डिटेल, तुमच्या बँकेचं नाव, तुमचा खाते क्रमांक, तुमचा IFSC कोड, ब्रांच कुठली आहे, तुमच्या ब्रांचचा कोड काय आहे, ही संपूर्ण माहिती मागितल्याप्रमाणे A to Z बरोबर भरायची आणि तुमच्या बँकेचं पासबुक या ठिकाणी अपलोड करायचे. अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर एक प्रतिज्ञापत्राचा नमुना जो आहे मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे तो या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे. तो प्रतिज्ञापत्राचा नमुना भरायचा आहे आणि तो स्कॅन करून या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून या ठिकाणी तो प्रतिज्ञापत्राचा नमुना अपलोड करायचा आहे. तर तो प्रतिज्ञापत्राचा नमुना मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे कसा भरायचा आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर कोणत्या कामासाठी तुम्ही गाडी वापरणार आहात, तर मी या ठिकाणी वाहतुकीसाठी निवडले. तुमचं डिक्लेरेशन या ठिकाणी आलेलं असेल. जर काही माहिती कमी असेल तर तुमचं राज्य, तुमचा जिल्हा किंवा तुमच्या जिल्ह्याचा पिनकोड तुम्ही यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीनं राहिलेली माहिती तुम्ही या ठिकाणी भरून घेऊ शकता. तुमचा पिनकोड वगैरे तुम्ही यामध्ये टाकायचं आहे. आणि संपूर्ण ही माहिती टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला एंटर या बटनवरती क्लिक करायचे. मी या ठिकाणी पिनकोड टाकला आहे आणि इंटर या बटनवर क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही खाली याल. योजनेच्या अटी वाचायच्यात आणि सेव्ह अँड ड्राफ्ट यावरती क्लिक करायचं आहे. थोडा वेळ थांबायचं आहे. आता बघू शकता तुम्ही वरती युअर फॉर्म ड्राफ्ट सेव्ह असं ऑप्शन येईल. आता तुमचा ड्राफ्ट सेव्ह झालेला आहे. आता मी सबमिट या बटनवरती डायरेक्ट क्लिक करतो. तर थोडासा वेळ तुमच्या समोर या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, रजिस्टर डेट तुमच्यासमोर ओपन होईल. अशा पद्धतीनं तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. ॲप्लिकेशन डिटेल बघू शकता. तुमच्या मोबाईल क्रमांकावरती आणि नोंदणीकृत ईमेल ID वर देखील हा ॲप्लिकेशन नंबर पाठवला जातो.
तर अशा पद्धतीनं मित्रांनो यशस्वीरित्या तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। तर सध्या तरी ही साईट याच वेळेमध्ये चालू असते, सायंकाळीच्या वेळेतच ही बरोबर चालते। तर तुम्हाला मी संपूर्ण PDF त्यांची या ठिकाणी आता दाखवणार आहे। ही PDF या ठिकाणी डाउनलोड झाली। PDF यावरती क्लिक करायचे। अशा पद्धतीनं बघू शकता त्यांची संपूर्ण PDF यामध्ये सेव्ह झालेली आहे। ही संपूर्ण PDF जी आपण ऑनलाईन पद्धतीनं भरली ती संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केलेले डॉक्युमेंट आणि त्यांची माहिती यामध्ये तुम्हाला दाखवली जाईल। आणि खाली लास्टला एक प्रतिज्ञापत्र असेल। तर अशा पद्धतीनं संपूर्ण ही माहिती होती मित्रांनो। अशा पद्धतीनं तुम्ही रात्रीच्या वेळेस जर फॉर्म भरला तर यशस्वीरित्या भरला जातो। संपूर्ण माहिती A to Z तुम्हाला सांगितल्या गेली। तुम्ही देखील अशाच पद्धतीनं फॉर्म आपला भरू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। ही PDF आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये व्यवस्थित सेव्ह करून ठेवायची, कारण कागदपत्र पडताळणीच्या वेळेला या संपूर्ण भरलेल्या फॉर्मची PDF आपल्याला द्यावी लागणार आहे। चला तर मित्रांनो भेटूयात पुढील एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती समजली असेलच। आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या WhatsApp चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून फॉलो करायला विसरू नका। वेळोवेळी अचूक माहिती आपल्या चॅनलवरती प्रत्येक योजनेची देण्यात येते, म्हणून आपल्या चॅनलवरती फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा। टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। चला तर मित्रांनो आजची माहिती इथेच संपली। भेटूयात पुढील एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।